28 फेब्रुवारीला बारामतीत विमान अपघात झाला आणि एक कर्तृत्ववान नेता महाराष्ट्राने गमावला। अजितदारांच्या जाण्यानं एका कार्यक्षम नेतृत्वाची उणीव कायम अनेकांना जाणवते। दादांच्या हयातीत त्यांच्या कामांचा दणका वेग महाराष्ट्राने बघितला। त्यामुळे याच कार्यासाठी दादांना मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावा अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे करण्यात आलेली आहे। बघूयात। अजितदारांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या। आमदार विक्रम काकडेंची अमित शहांकडे मागणी। अमित शहांची भेट घेत दिलं शिफारस पत्र। अजित पवार हे नाव जरी आज उच्चारलं तरी एक नेता व्यक्ती म्हणून त्यांची उणीव जाणवते। त्यांची लावून जाणारी एक्झिट आठवते। पण यासोबत सतत कामाचा सपाटा लावणारे दादा सुद्धा डोळ्यासमोर येतात। त्यामुळेच दादा म्हणजे कामाचा माणूस अशी टॅगलाईनच प्रचारात ते असताना ठेवली गेली होती। दुर्दैवाने विमान अपघातात दादा गेले, पण त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी दादांना मरणोपरांत पद्मविभूषण देण्याची मागणी केली जाते। राष्ट्रवादीत पद्मविभूषण हा पुरस्कार आतापर्यंत शरद पवार यांना मिळालेला आहे। तोच पुरस्कार स्वर्गीय अजित पवार यांनाही मिळावा यासाठी आज पक्षाचे विधान परिषद आमदार विक्रम काकडे थेट दिल्लीत गेले आणि अमित शहा यांना भेटले आणि तसं त्यांनी पत्रही दिलं की दादांचं एकूण समाजकार्य बघता त्यांना हा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावं अशी मागणी त्यांनी थेट अमित शहा यांच्याकडे केलेली आहे। राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काकडेंनी याबाबतचं विनंती पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिलंय। या पत्रातून दादांना पुरस्काराने सन्मानित करावं अशी शिफारस त्यांनी केली। यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केली होती। यासाठी चेतन तुपे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र सुद्धा लिहिलं होतं। त्यानंतर आता थेट अमित शहांची भेट घेत सार्वजनिक जीवनातील दादांच्या योगदानाचा गौरव व्हावा यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर करावा अशी विनंती करण्यात आली आहे। त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। महाराष्ट्रासाठी योगदान आहे आणि विक्रम आता आमदार झाला आणि आपल्या नेत्याच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला। पद्मविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे। विविध क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो। पुरस्कार कुणाला द्यायचा हे केंद्र सरकारची पद्म पुरस्कार निवड समिती ठरवते। समितीच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींकडून पुरस्कार प्रदान केला जातो। पुरस्कारासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार आणि सामान्य नागरिक सुद्धा नामांकन सुचवू शकतात। आतापर्यंत अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस आणि कल्याण सिंग यांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय। राज्य सरकारने नुकतेच वेगवेगळे उपक्रम राबवून अजित पवारांची जयंती साजरी केली। आता दादांच्या कार्यासाठी मरणोत्तर पद्म पुरस्काराने त्यांना सन्मानित करावं ही मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे केंद्र सरकार याची दखल घेत दादांच्या नावाची शिफारस करतं का हे बघावं लागेल। चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, मुंबई।